सर्वप्रथम मी मनापासून आभार व्यक्त करतो शेलार मामा फाउंडेशन आणि प्लॅनेट मराठी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आमचे सगळेच हितचिंतक मोबाईल बीट्स, वीणा ग्रुप, लील ग्रुप, मंदार गाणे एंटरटेनमेंट, समर्थ विजन गेली 18 वर्ष चिरायूचा हा सोहळा सुरू आहे आणि गेली कित्येक वर्ष अक्षय बर्दापूरकर माझे अत्यंत जवळचे मित्र बंधू हे माझ्यासोबत या पुरस्कार सोहळ्यासाठी खंबीरपणे माझ्यासोबत असतात। आणि हा जी संकल्पना आहे, कारण नाटकात काम करायला मी वयाच्या 12व्या वर्षी सुरुवात केली आणि मध्यंतरी जेव्हा मधलं वय होतं, धड मोठा नाही धड छोटा नाही, तेव्हा प्रॉपर्टी लावायचं काम करायचो मी बॅकस्टेजला। तर तेव्हापासून माहीत होतं की बॅकस्टेजवाल्यांना किती काय काय गोष्टीचे सामने करावे लागतात, त्यांचं कसं जीवनशैली असते, काय काय म्हणजे आम्हाला तेव्हा साधारणतः 10 रुपये भत्ता मिळायचा। त्या 10 रुपये भत्त्यामध्ये तुम्ही नाश्ता करायचा तर नाश्ता करा, जेवायचं तर जेवा, संध्याकाळचा नाश्ता करायचा आहे, चहा प्यायचं आहे, सगळं त्याच्यातच करा। सो बऱ्याच वेळेला बघितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि त्यांचा सन्मान कधी कुठे होताना पाहिलं नव्हतं। त्याच्यामुळे मनात कुठेतरी इच्छा होती आणि गेली 18 वर्ष सातत्यानं रंगभूमीच्या कृपेनं ते कार्य आमच्या हातून घडतंय। त्यासाठी गणपती बाप्पाचे आणि रंगभूमीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण आम्ही करणारे किंवा आपण कोणी असे ग्रेट नाही आहोत। परमेश्वर ठरवतो की ह्यांच्या हातून या गोष्टी घडल्या पाहिजेत, आपण फक्त मीडिएटर आहोत। मी स्वतःला एक माध्यम समजतो, लोकांना सहकार्य करणं किंवा हे सगळे सोहळे आयोजित करणं आपण फक्त माध्यम आहेत, पण परमेश्वर आपल्याला ती ताकद देतो। तुमच्यासारखे सगळे हितचिंतक आमच्या सोबत असतात, आमच्या सोबत आहेत, म्हणून आम्ही हे करू शकतो। जसं अक्षय आहे तसे विलास काका आहेत, आज मंदार सुद्धा असोसिएट झालेला आहे, वीणा ग्रुपचे करण नाईक आहेत, आमचे अर्जुन मुद्दा आहे, त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे। या सगळ्यांची साथ आम्हाला लाभली, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि अक्षयने मला काही दिवसांपूर्वी एक प्रश्न विचारला की यावर्षी चिरायूला मी आहे ना, तर मी अक्षयला एक सांगू इच्छितो की जोपर्यंत चिरायू आहे तोपर्यंत प्लॅनेट मराठी पण आहे आणि अक्षय बर्दापूरकर पण आहे, फक्त मला कधीतरी बोलवत जा। सो अक्षयची एक शंका मी आत्ताच दूर केली आणि पुन्हा एकदा आजचा हा सोहळा इथे स्पेशल यासाठी आहे की मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची भेट घेतली आणि त्यांना ही संकल्पना सांगितली आणि त्यांनी सुद्धा एक रस दाखवला, पण ते म्हणाले की पर्यावरणाविषयी कशी काही जागरूकता निर्माण होईल या तुमच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये। तर मी त्यांना म्हटलं की आमच्या क्षेत्रातली खूप अशी मंडळी आहेत जे पर्यावरणाचं रक्षण करणं आणि पर्यावरणाचं निसर्गाचं रक्षण करणं याच्यासाठी खूप मोठं कार्य करतात आणि त्या कार्य करणाऱ्या व्यक्तीला पर्यावरण स्नेही हा पुरस्कार देऊन आपण या कार्यक्रमामध्ये गौरव केला तर तो एक उचित सन्मान होईल आणि आम्हाला सुद्धा कुठेतरी प्रेरणा मिळेल। आमच्यातल्या ज्या नवीन कलाकार आहेत, नवीन पिढी आहेत, त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळेल की आपण सुद्धा आयुष्यात आपल्याकडनं असं काहीतरी कार्य घडावं। सो तो पर्यावरण स्नेही हा पुरस्कार सुद्धा दिला जाणार आहे। नाव थोड्या वेळातच जाहीर होईल, तुम्हा सगळ्यांना इथे लक्षात आलं असेलच, पण तरीही मी ते थोडंसं अजून झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो। पण तुम्हा सगळ्यांचे